प्रवाशांसाठी उद्या ब्लॅक डे, दळणवळण होणार ठप्प, चाकं थांबणार. राज्याच्या दळणवळण क्षेत्रातून सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येते आहे. उद्यापासून तुमची वाट बिकट होणार आहे. जर तुम्ही प्रवासाचा प्लॅन केला असेल तर सावधान, कारण उद्यापासून खाजगी ट्रॅव्हल्स आणि मोटार मालक संघाने पुकारलाय बेमुदत संप. ई चलनाच्या जाचाला कंटाळून अखेर ट्रॅव्हल्स मालकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. ऑनलाईन दंडाच्या नावाखाली होणारी लूट थांबवा, अन्यथा गाड्या रस्त्यावर उतरणार नाहीत, असा थेट इशारा देत आता बेमुदत संप पुकारण्यात आलाय. नेमकी काय आहे मागणी? चुकीच्या पद्धतीनं फाडलं जाणारं ई चलन रद्द करा. यासाठी खाजगी ट्रॅव्हल्स, ट्रक आणि संपूर्ण मोटार मालक संघ यांनी बेमुदत संप पुकारलाय. यामुळे नेमका काय होणार आहे परिणाम? तर दळणवळण कोलमडणार असून हजारो प्रवाशांचे हाल होणार आहेत आणि कोट्यावधींची उलाढाल देखील ठप्प होणार आहे. या संपाचा थेट फटका सर्वसामान्यांच्या खिशाला आणि वेळेला बसणार आहे. ई चलन प्रणालीतील तांत्रिक घोळ आणि भरमसाठ दंडामुळे मालक मेटाकुटीला आले, पण या लढाईत भरडला जातोय तो फक्त सामान्य प्रवासी. होय, अगदी बरोबर. प्रशासनाने अगदी वारंवार दुर्लक्ष केल्याचा आरोप आता हा लढा आरपारचा झालाय. उद्यापासून एकही खाजगी बस रस्त्यावर धावणार नाही. ऐन हंगामात प्रवाशांना एसटी किंवा रेल्वेचा आधार घ्यावा लागेल, पण तेथेही गर्दीचा डोंगर असेल. आता सरकार यावर काय तोडगा काढतंय की उद्यापासून राज्याची चाकं खरोखर थांबणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. पण एक मात्र नक्की, उद्याचा दिवस प्रवाशांसाठी ब्लॅक डे ठरू शकतो. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. महाराष्ट्र राज्य टेम्पो असोसिएशन जे बंद पुकारलंय 5 तारखेला, त्या बंदमध्ये आम्ही लातूर जिल्ह्यातील मोटर मालक सर्व सहभागी होणार आहोत. त्यामध्ये स्कूल बस असेल, ट्रॅव्हल्स असेल, छोटा टेम्पो असेल, फळवाले असतील, पेट्रोल डिझेल वाहतूकदार असतील, हे सगळे आम्ही 5 तारखेला ह्या संपामध्ये सहभागी होणार आहेत. ई चलन विरोधात हा संप आहे. यामुळे काय नेमकं परिणाम होणार आहे? वाहतुकीचा परिणाम सगळ्यावरच होणार आणि ह्याचा बर्डन सगळ्यावरच येणार आहे. शासनाला काय सूचना काय? शासनानं हे ई चलन रद्द करण्यात यावं एवढी आमची माफक अपेक्षा आहे. शासनानं ई चलन वापस घ्यावं. संप चालू होणार आहे? 5/3/2026 पासून बेमुदत संप चालू राहणार आहे. यामध्ये आम्ही लातूर जिल्ह्यातले सगळेच वाहतूकदार सहभागी होत आहोत. Thanks for watching Ekmat Digital.